चंद्रपुरात पोलीस भरती 2024-25च्या प्रक्रियेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे। रिक्त 215 पदांसाठी राज्यभरातून 20,683 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। रोज सुमारे 2000च्या गटातील उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी प्रवेश दिला जात आहे। ही भरती प्रक्रिया संपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकतेने होत असल्याने कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। चंद्रपूरच्या पोलीस कवायत मैदानावर होत असलेल्या या भरतीत आधी शारीरिक मोजमाप, नंतर मैदानी चाचणी, नंतर लेखी परीक्षा होणार आहे। यासाठी उमेदवारांच्या निवास, पार्किंग यासह इतर सुविधा उभारण्यात आल्या असून भरती प्रक्रियेबाबत शंका असल्यास त्यासाठी अपील, सीसीटीव्ही तपासून लगेच निर्णय दिला जात आहे। भरती प्रक्रियेसाठी एकूण 68 पोलीस अधिकारी, सुमारे 350 कर्मचारी व 37 मंत्रालय। सर्वांना नमस्कार। पूर्ण राज्यामध्ये आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस रिक्रुटमेंट सुरू झालेला आहे। तो 11 फेब्रुवारी पासून सुरू झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टोटल वेकेन्सीज 215, त्यापैकी आम्हाला उमेदवाराचा अर्ज 20,000 पेक्षा आलेला आहे। 20,000 मध्ये 14,000 पेक्षा पुरुष, 6,000 पेक्षा महिला आणि 2 तृतीयपंथी असा एकूण 20,000 पेक्षा उमेदवारच्या नोंदणी झालेला आहे। आणि 11 तारीखला 800 आणि 12 तारीखला 1,000, 13 तारीखला पण 1,000 आणि आज 1200 असं आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि पुढच्या आठवड्यापासून आम्ही 1500 दररोज घेणार आहे। आणि पूर्ण उमेदवाराला काही सुविधा जिल्ह्यामध्ये मेनली सिटीमध्ये भेटला नाही तर त्यासाठी आम्ही आमच्या हेडक्वार्टर्समध्ये सोयीसुविधा पण उपलब्ध करून दिलेला आहे। आणि दर दिवशी सकाळी 3 वाजेपासून आमचा बंदोबस्त सुरू झालेला आहे। तो 3 वाजे सुरू जात आहे आणि 4 वाजेपासून आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक उमेदवारांचा अटेंडन्स घेत आहे। आणि आम्ही फक्त ॲप्लिकेशन, हॉल तिकीट, त्यांचे फोटोज आणि आधार कार्ड एवढा आम्ही चेक करतो। आणि बाकी सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, बाकी सिलेक्शन नंतर होणार आहे। आणि लगेच आम्ही त्यांच्या कंट्रोल कॉलिंग वर्किंग पार्टी तो आम्ही इव्हेंटवर रिपोर्ट करतील। मेनली आम्ही चेस्ट नंबर वाटप नंतर चेस्ट मोजणी आणि हाईट मोजणी होत आहे। त्यामध्ये काही चुकी झाला, काही त्यांच्या अपील असतील तो SDPO कडे फर्स्ट अपील होत आहे आणि सेकंड अपील ॲडिशनल SP कडे होत आहे। तदनंतर जे एलिजिबल झालेला आहे, ज्याने हाईटमध्ये आणि चेस्टमध्ये पास झालेला आहे, त्या उमेदवाराला आम्ही चेस्ट वाटप करतो। आणि चेस्ट वाटप नंतर आम्ही RFID टेक्नॉलॉजी वापरत आहे। तो RFID रजिस्ट्रेशन होत आहे। RFID रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्ही 10 ग्रुप केलेला आहे आणि एक 10 ग्रुपसाठी आम्ही एक अंमलदाराला आम्ही नियुक्त केलेला आहे डिटेल इन्चार्ज म्हणून। तो प्रत्येक डिटेल इन्चार्जचा 100 मीटर्स धावना, नंतर 1600 नंतर आम्ही सिक्वेन्स च्या इव्हेंट्स घेत आहे। आणि काही उमेदवारांचे करू शकतात। काही लोक शंका घेत आहे की 100 मीटर्स मध्ये आमच्या त्यांना दाखवलेला आहे। सर्व लोक जे बघितले म्हणून तो आता विनंती करतो सर्वांना, सर्व उमेदवाराला बाहेर कोणीही असा अफवा पसरू नये, विश्वास ठेवू नये। आतमध्ये जे एक्झाम करताना तुम्ही काही शंका असतील, आमच्या मेकॅनिझम मध्ये फर्स्ट अपील आहे, सेकंड अपील पण आहे आणि तुम्ही स्वतः